नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये तुमचं सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे. आपण आज औषधी एक ज्यूस करत आहे, कोहाळ्याचा ज्यूस. बघा, उन्हाळा तीव्र आहे, उन्हाचा त्रास किती होतो आहे आपल्याला माहिती आहे. आणि आयुर्वेदिक हा अतिशय स्वस्त आणि चांगला ज्यूस कसा करायचा, उत्तम डिटॉक्स म्हणजे शरीरातील म्हणजे वाईट ज्या गोष्टी आहेत तर ते आपल्या बाहेर जातं. आपण माहिती आहे आपल्याला की आपण घरावरती कोहाळा टांगतात, मुद्दाम टांगला जातो. तर का, तर ते आपल्या घराला नजर लागू नये किंवा काही बाधा होऊ नये असं पूर्वीपासून म्हणतात लोक, म्हणून मुद्दाम कोहाळा बांधतात. परंतु हा किती उपयोगी असेल हे आपल्याला एवढ्या गोष्टीवरनं कळतं आहे. जर तो टांगून एवढा उपयोग होतो तर खरंच प्रत्यक्ष हा खाऊन किती उपयोग होतो. तर ज्यूस हा कधीही चांगला. आपण कसा करायचा आहे ते पटकीने पाहू आणि पूर्ण औषधी उपयोग त्याचे गुणधर्म जाणून घ्या. तर मंडळी, उन्हाळ्यामध्ये आवर्जून घ्यावा असा कोहाळ्याचा ज्यूस, म्हणजे कोहाळ्याचा शक्यतो ज्यूसच घ्यावा. त्याचं शिजवलं की त्याचे घटक, औषधी घटक कमी होतात. त्यामुळे आयुर्वेदात त्याचा ज्यूस घ्यायचा सांगितलं आहे. त्याचा आपण पहिल्यांदा उपयोग बघूया काय काय आहे ते. पहिल्यांदा कोहळ्याचा ज्यूस घेतला की पोट भरल्याची एक भावना असते ती निर्माण होते. त्यामुळे आपलं ओव्हर इटिंग असतं म्हणजे की जास्त आपण खातो ते कमी होतं आणि आपोआपच आपलं वजनही थोडंसं उतरायला सुरुवात होते. कोहळ्याचा ज्यूस हा मात्र उपाशी पोटी पितात. कोहळा डिटॉक्स आहे, म्हणजेच काय, तर शरीरातील विषारी घटक किंवा नको ती द्रव्य काढून टाकली जातात. कोहाळ्यामुळे पचनशक्ती ही आपली चांगली होते, पचनक्रिया उत्तम राहते. कोहाळा हे कोलेस्टेरॉलही कमी करतो. ए आणि सी विटॅमिन आहे, कॅल्शियम आहे. कोहाळ्यामुळे युरिन इन्फेक्शन खूप कमी होतं. त्यामुळे ज्यांना युरिनचा प्रॉब्लेम आहे, सतत शू करायला जावं वाटतं, त्यांच्यासाठी कोहाळा हा उत्तम कोहाळ्याचा ज्यूस आहे. त्यानंतर कोहाळ्यामुळे पित्तही कमी होतं, उष्णता कमी होते. त्यामुळे आपण ज्या वेळेला म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात आणि आपण म्हणतो ऑक्टोबर हीट, खूप ऊन असतं, त्यावेळेलाही मुद्दाम रस घ्यावा. मेंदू, हृदय, किडनी याचे तिन्हीचेही आरोग्य सुधारते. ही माहिती बघा मी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा चर्चेने अशी घेतली आहे. कोहाळ्याला कोणती खास अशी चव नाही आहे. त्यामुळं चवीसाठी एखाद दोन पानं पुदिन्याची, एखादा मिरा असं घातलं तरी हरकत नाही, पण अगदी आवर्जून घालायला पाहिजे असंही नाही आहे. त्यानंतर कोहाळा आपण ज्यूस किती घ्यायचा, तर 100 ते 150 ml एवढाच हा डॉक्टरांच्या मते घ्यावा. जास्त भरपूर अगदी ग्लास असं नाही, 150 ml तुम्ही वाढवू शकता. 8 दिवस आपण कोहाळ्याचा ज्यूस जर घेतला ओळीने, 6 ते 8 दिवस, तर मध्ये थांबायचं, पुन्हा घ्यायचा, किंवा एकाड एक दिवस असाही घेतला तरी चालेल. स्मरणशक्ती सुधारते कोहाळ्याने. आता कोहाळ्याचा ज्यूस कोणी घेऊ नये हे पण आपल्याला माहिती पाहिजे, की ज्यांना वारंवार सर्दी होते, कफ असतो, त्या लोकांनी मात्र कोहाळ्याचा ज्यूस घेऊ नये किंवा मग डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. आता ही जी माहिती मी सांगते ती मी आयुर्वेदिक पुस्तकामध्येही वाचलेली आहे, डॉक्टरांनाही विचारलेली आहे आयुर्वेदिक, आणि त्यापासून आपण हे व्हिडिओ मी करत आहे. कारण मी स्वतः कोहाळ्याचा ज्यूस घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. कोहाळा असा आपला कापला आपण की त्याचा ताजा रस घ्यावा. तर हा मग बाकीचा राहिलेला कोहाळ्याचे तुकडे करून, म्हणजे 4 तुकडे असे करून आपण फ्रीजमध्ये ठेवले आणि 4 दिवस असा रस घेतला आहे. बघा, ह्या बिया आहेत, ह्या मात्र त्यांनी घेऊ नये असं सल्ला आयुर्वेदात दिलेले आहे. कारण बियांमुळे हा कोहाळा कडवट होऊ शकतो, म्हणजे ज्यूस कडू होऊ शकतो. आता आपण हा असा कापायचा, याचा अर्धा भाग ठेवायचा, अर्ध्या भागाचा रस सकाळी अनोशापोटी, म्हणजे शक्यतो पोटात कमी खाल्लेलं असावं. रात्री जरी घेतलात तुम्ही तरीसुद्धा बघा, त्यातलं रात्री घेताना आधी आणि नंतर 1 तास तरी खायचं नाही काही, म्हणजे ते
अवनाशा पोटी घेतलेला कधीही चांगला आहे. साल मात्र आपण काढून टाकायची. आणि आता पटकीने आपण मिक्सरवर ज्यूस कसा करायचा ते पाहूया. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कोहाळा घालायचा आहे बघा सगळा. बिया मात्र नकोत म्हटलं मी. एखाद दोन गेल्या तर काही नाही, पण जास्त बी नको. मी नुसताच करणार आहे, ह्यामध्ये काही घालणार नाही आहे. पाणीसुद्धा गरज वाटली तर अगदी 1-2 चमचे, नाहीतर चांगला रस निघतो. असा मिक्सरमध्ये आपण रस काढलेला आहे आणि हा आता गाळून घ्यायचा आहे. कापड घेतलं आहे बघा पांढरं स्वच्छ असं मी, आणि चाळण घेतलेली आहे. अशा चाळणीवरती आपण कॉटनचं कापड ठेवायचं आणि त्याने गाळून घ्यायचा चांगला रस. आता बघा हा तयार रस पिऊ नये असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे किंवा तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. खूप आधी काढून ठेवला आणि 4 तासाने पिला असंही नाही. हा काढल्या शक्य तितकं जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही लवकरात लवकर प्या असं सांगितलेलं आहे. की काढून ठेवून आपण बरेचदा ज्यूस ठेवतो करून, तर तसं नाही करायचं. बघा असा सगळा ज्यूस निघालेला आहे. साधारण मी 4 भाग केले, त्यातला 1 भागाचा म्हणजे हे बाकीचे भाग आहेत ते आपण ठेवणार आहे. मग मी 4 दिवस असा रस करून घेणार. तसा ठेवलात तुम्ही तर चालतो. कोहाळे आणून फ्रीजमध्ये ठेवा. हा व्हिडिओ कसा वाटला, याचा उपयोग कसा वाटला, आणि जास्त तुम्हाला काही आजार असेल तर तुम्ही मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने हा रस घ्या. आणि मी ही सांगितलेली माहिती तर अतिशय चांगल्या तज्ज्ञांकडूनच घेतलेली आहे, तरी मी तुम्हाला सांगितलं.